नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या पावसाळा ऋतू चालू झाला आहे आणि पावसाळ्यात लहान मुलं बऱ्याचशा आजारांना बळी पडतात. अशा वेळी मुलांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी म्हणजे मूल आजारी पडणार नाही आणि पावसाळ्यातही मूल आनंदी, सशक्त, सुदृढ राहील, या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओजही पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया. साधारण जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा काळ मानला जातो. वातावरणात बदल, हवेतील ओलसरपणा आणि साथीचे रोग हे हातात हात घालून येतात. आपल्याला याची पूर्वकल्पना असतेच. घरातील लहान मूल जर सतत आजारपण काढू लागलं तर ते मुलांना आणि पालकांना त्रासदायक होतं. लहान मुलं जास्त कफप्रधान असतात, त्यामुळे या वातावरणामध्ये सर्दी कफाचे त्रास लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतात. लहान मुलांना हे त्रास जर सतत होत असतील तर अशावेळी वजन कमी होणं, भूक मंदावणं, चिडचिड वाढणं, झोप शांत न येणं ही लक्षणेही दिसू शकतात. अशावेळी पावसाळ्यात लहान मुलांच्या आहारामध्ये काही बदल करणं, दिनक्रमामध्ये बदल करणं गरजेचं असतं, म्हणजे बाळ आजारी पडणार नाही. पावसाळ्याच्या अगदी थंड वातावरणामध्ये लहान मुलांना शक्यतो आंघोळ करून बाहेर घेऊन जाऊ नका. मुलांची सकाळची शाळा असेल तर रोज सकाळी आंघोळ घालून पाठवण्याचा हट्ट शक्यतो करू नका. आंघोळीनंतर जर लहान मूल थंड हवेमध्ये गेलं तर सर्दी कफ जास्त वाढू शकतो. लहान मुलांचे कपडे, मोजे, बूट कोरडे असावे. केस ओले असताना नीट कोरडे केले आहेत ना याकडे लक्ष द्या. केस ओले असताना लगेच बाहेर जायचं असेल तर हेअर ड्रायरचा वापर करणं सोयीस्कर ठरतं. वारंवार कफाचा त्रास होत असताना आंघोळीनंतर छातीला, तळपायाला व टाळूला नियमितपणे बेखंड पावडर लावा. त्यामुळे त्रास निश्चितच कमी होण्यासाठी मदत होईल. ज्या मुलांची कफ होण्याची प्रकृती असते त्या मुलांना थंड वातावरणामध्ये दही, पनीर, चीज, आंबट फळे, शहाळे पूर्णपणे बंद करा. पावसाळा हा वात वाढवणारा काळ आहे, त्यामुळे मुलांचे पाय दुखणे, गुडघे दुखणे, अंगदुखी अशी लक्षणेही दिसून येतात. यावेळी नियमितपणे तिळाचे तेल कोमट करून पायांना झोपण्यापूर्वी लावा, म्हणजे हे त्रास कमी होण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच ते त्रास परत उद्भवू नये आणि शरीरामध्ये ऊर्जा, उष्णता राहावी यासाठीही तिळाच्या तेलाच्या मसाजचा फायदा होतो. त्यामुळे नियमितपणे हा उपाय करू शकता. लहान मुलांना पावसाळी वातावरणामध्ये शक्यतो रात्रीच्या वेळी दूध देऊ नका, त्यामुळे कफ वाढण्याची शक्यता जास्त असते. मुलांना सतत सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे काही चूर्ण मधातून देऊ शकता. पावसाळ्यात भूक मंदावलेली असते, अशावेळी पचनात जड पदार्थ मुलांना भूक नसताना देण्याचा प्रयत्न करू नका. जसे की मांसाहार, ड्रायफ्रूट, अंडी हे पदार्थ जर लहान मुलांची इच्छा आणि भूक असेल तरच योग्य प्रमाणात द्या, अन्यथा अतिरेक करू नका. लहान मुलांना सर्दी कफ जास्त असेल अशावेळी भात, दही, मासे, दहीवडे देऊ नका. रात्रीचं जेवण शक्यतो 8 पूर्वी द्या. आहारामध्ये मैदा, चीज असे पदार्थ कमीत कमी द्या. तेलकट पदार्थ पूर्णपणे बंद करा. फळे कमी प्रमाणातच द्या. इतर वेळी फळे द्यायची असल्यास शक्यतो स्नॅक्स म्हणून आणि दुपारी 4च्या पूर्वी वातावरणामध्ये थंडी कमी असतानाच द्या. वातावरण जर खूप थंड असेल तर अशा थंड वातावरणामध्ये फळे दिल्याने कफ वाढून सर्दी कफ खोकला होऊ शकतो. पावसाळ्यातील ओलसर वातावरणामुळे स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अंतर्वस्त्रे, पायमोजे, हातमोजे, कपडे व्यवस्थित कोरडे असावे. कपडे घालण्यापूर्वी लहान मुलांचं अंग व्यवस्थित कोरडं केलेलं असावं याची काळजी घ्या. रात्री थेट पंख्याखाली मुलांना झोपवू नका. त्याऐवजी एका बाजूला झोपवलं तर हवेचा झोत अंगावर येत नाही. असा थंड हवेचा झोत लहान मुलांच्या अंगावर आला नाही तर सर्दी कफाचे त्रास आपण टाळू शकतो. आंघोळीनंतरही लहान मुलांच्या अंगावर असा झोत येणार नाही याची काळजी घ्या. पावसाळ्यात वातावरणामधूनही जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी संध्याकाळच्या वेळी गौरी जाळून त्यावर तूप, वेखंड, कडुलिंबाची पाने, ओवा याची धुरी करून घरामध्ये फिरवू शकता. त्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून लहान मुलांचं संरक्षण होण्यासाठी, डासांचा उपद्रव कमी होण्यासाठी मदत होते. सर्दी, खोकला, कफ यासोबतच बऱ्याचदा लहान मुलांना तापही येतो. तापानंतर कोरडा खोकला, पोट व्यवस्थित साफ न होणं, गॅसेस होणं अशी लक्षणेही दिसू शकतात. त्यामुळे फक्त खोकल्याच्या किंवा सर्दीच्या औषधांचा या आजारांवर परिणाम होत नाही. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं असतं.
लहान मुलांना पावसाळ्याच्या वातावरणामध्ये नियमित सूप देण्याचा फायदा होतो. मांसाहारी किंवा भाज्यांचं सूप यावेळी तुम्ही देऊ शकता. सूप बनवत असताना त्यामध्ये लसूण, अद्रक, काही मसाले, तूप याचा वापर आवर्जून करा. सूपमुळे सर्दी कफास प्रतिबंध होण्यासाठी मदत होते. लहान मुलांना जेवण देताना ताजं घरी बनवलेलं सूपाचं आणि पचनास हलकं पौष्टिक द्या. जर मूल सतत आजारी पडत असेल तर अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या आणि त्यानंतर तुम्ही जर योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच आपलं मूल पावसाळ्यातही आजारी पडणार नाही. पावसाळ्यात बाळाचा आहार कसा असावा आणि पावसाळ्यात बाळाची कशा पद्धतीने काळजी घेता येईल, पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावरतीचे उपाय याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. चॅनलला भेट देऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.